नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल आता बॅग घेऊन आम्ही कुठेच निघालो. तर आम्ही निघालो होतो आज परळी वैजनाथला. सध्या श्रावण चालू आहे ना, त्यासाठी आम्ही परळी वैजनाथला निघालो. आणि हे बघा सध्या पाऊस चालू आहे. देव पण आमची परीक्षा घेऊ लागली. पाऊस तर येऊ लागले, खूप भयानक पाऊस येऊ लागले. हे बघा पाऊस एकदम जोरदार चालू आहे. आणि आम्ही सध्या रेल्वे स्टेशनला आता ट्रेन येवलेली आहे. सध्या कमलनगरला आली आहे. आम्ही आलो इथं थोडं निघालो परळीला. पाऊस येऊ लागले वरून, तरी पण आम्ही चाललो आहे. एवढं पावसात भिजून मित्रांनो आत्ता ट्रेन आली आहे. मित्रांनो आम्ही बसलेलो आहोत आता ट्रेनमध्ये. आणि बघू शकता आमच्या दोघाला पण जागा भेटलेली आहे. ती पण वर टॉपला भेटलेली आहे. टॉपला काय मित्रांनो सगळे मुलं ते नाहीत, मध्ये खूप गर्दी करतात. ते पोरं आहेत त्या साईडला आहेत, पण आम्ही या साईडला बसलो इकडच्या. चला बाकीचं तुम्हाला नंतर दाखवतो. ट्रेन निघालेली आहे सध्या. आत्ता वाजलेत बघा रात्रीचे आता 11. हे बघा तुम्हाला दिसते का नाही की, पण 11 वाजून 42 मिनटं झाल्यात. आत्ता ट्रेन आली आहे. आम्ही थांबलो इथं, बाहेर निघालो आहे. आता आम्ही जातो आहे मंदिराकडे जात आहे. आणि नाश्ता वगैरे करावं म्हणलं होतं, पण एक पण हॉटेल पावसामुळे चालू दिसत नाही. चाललो होतो आता परळीच्या स्टेशनहून मंदिराकडे. आणि मी आता इथं पेट्रोल पंपापासून पुढं बहुतेक माझ्या हिशोबानं सेकंड लेफ्ट घेतल्यानंतर मंदिराकडचा रस्ता आहे. आणि वरून पाऊस चालू होतं. अचानकच काय झालं की आम्ही आल्यानंतरच पाऊस बंद पडला. आता बघू आता नंतर काय होईल. पाऊस काही जास्ती नाही. आता आम्ही चालतच निघालो आहे, पाऊस जास्ती नाही म्हणून. नाहीतर आम्ही ऑटो करणार होता. आणि सोबत आम्ही हॉटेल पण हुडकत आहे, कुठं भेटलं तर काही तर नाश्त्याला वगैरे भेटलं तर होऊन जाईल म्हणून. अर्जंट आम्हाला काही भेटलं नाही. मग आम्ही आता हुडकतच चाललो आहे सारखं. रस्त्यानं आहे आम्ही, काही नाही आम्हाला इथे नवीन आहे. आम्ही बघू आता पुढं जाऊन काही भेटलं तर खाऊ तिथं, नाही तर आता असंच बसावं लागेल उपाशी. बघू आता. पाऊस तर वाढलेला आहे अजून, जरा पाऊस जास्त येऊ लागला आहे. आम्ही चाललो आहे रस्त्यानं. आणि मी जेव्हा पहिले येत होतो 1-2-3 वर्षाखाली, तेव्हा मला लोक खूप जास्त दिसत होते असं रोडनं. परळीच्या मंदिराकडे जाताना, ह्याच्यापासून आपलं रेल्वे स्टेशनपासून मंदिराकडे जाताना खूप लोक. तुम्ही बघू शकता कोणीच नाही आता रस्त्यावर. आत्ता ट्रेन आलेली आहे 8ची. आणि ह्या ट्रेनला रात्री 12च्या ट्रेनला एवढे लोक येतात इकडं परळीला, खूप जण येतात. आणि ट्रेनमध्ये पण काही खूप जास्ती गर्दी नव्हती तेवढी, जशी आम्ही अपेक्षा केलतो तशी तर नव्हती. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही चालतो मंदिराकडे परळीच्या. हे जे ट्रेन आहे रात्रीची 11:30ची, परळीला रात्री 11:15 11:30पर्यंत सोडते. आणि ह्या ट्रेनला एवढी गर्दी असते की खूप. जेव्हा पण आम्ही आलो ना तेव्हा एवढी गर्दी, पण असं सारखं लोक जात राहतात. अर्ध्याला अर्धी ट्रेन खाली होती इथंच. पण आता कशामुळे की शेवटचा सोमवार असल्यामुळं, त्यामुळं का पावसामुळं कशामुळं काय माहिती, पण गर्दी नाही आज. काय पण बघू आता आमचं दर्शन वगैरे कसं होते. आणि मी तुम्हाला दाखवतो आमचं दर्शन कसं होईल. आपण मंदिरात गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. त्यांनी व्हिडिओ त्यांनी करू देत नाहीत मंदिरात, पण तरी पण मी कॅमेरा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करेन. पाऊस वाढत चालला आहे मित्रांनो. आम्ही इकडे चाललो आहे. आम्ही हे बघू शकता तुम्ही, पाऊस किती जोरदार आहे. आम्ही असं 5 मिनिट जरी गेलं ना बाहेर तर भिजून जातो. आणि साईडला इथं थोडंसं हे आहे, दुकानं वगैरे आहेत. आम्ही त्याच्या साईडनं चाललो आहे आता पुढं जरा. पाऊस वगैरे काही थांबलेला नाही आणि भरोसा पण नाही पावसाचा थांबायचा. आम्ही आलोय जरा मंदिराच्या जवळ. मंदिर इथून फक्त 1-2 मिनिटाच्या रस्त्यावर आहे, पण 2 मिनिटात आम्ही खूप भिजून जाऊ शकतो. हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला माहितीच असेल हा चौकात आहे आम्ही आता. आणि माझा एक कॅमेरा काही फ्लिप करता येत नाही त्यासाठी. हे बघा तुम्ही, मी इथं आहे टर्निंगला आता या. आणि इथून जरा इकडे गेली की मंदिर येते. तर बघू आता काय होईल. मित्रांनो आम्ही आलो आता मंदिराच्या जवळ आलो आहे. बघू शकता तुम्ही, फार पावसात भिजलो आहे आम्ही. जरा थोडंसं जास्त लागत होता पाऊस मागं. आणि इथं मंदिराच्या जवळ आल्यावर थोडं माणसं दिसू लागले आता आम्हाला. थोडं पुढं आणि मागं माझ्या जरा माणसं आहेत. तर आल्यानंतर थोडी गर्दी झाली आहे, पण तेवढी नाही जशी मी दरवर्षी येतोय. मी इकडं जशी दरवर्षी राहते तशी गर्दी नाही. तुम्ही बघू शकता काय ह्याचा मंदिराचा इंटरेस्ट आहे. गर्दी वगैरे दिसू लागली आम्हाला. आम्ही आलो आहे एंट्रन्स पास करून आलो आहे आम्ही मध्ये. आणि आत्ता थोडीशी गर्दी दिसू लागली आहे. हे बघा तुम्ही, मंदिरामध्ये आल्यानंतरच आम्ही थोडंसं मध्ये आलो एंट्रन्समधून. आणि इथं आम्हाला दिसू लागले थोडेसे पोस्टर वगैरे दिसू लागले तिथं आजूबाजूला. हे धनंजय मुंडेचा पोस्टर आहे. आणि हा परत हे दुसरा एक पोस्टर लावलेला आहे.
मंदिरामध्ये थोडासा आवाज थोडंसं जास्ती आहे. आवाज इथूनच चालवला आहे, साऊंड इथंच आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल. तर बघू शकता तुम्ही गर्दी वगैरे थोडीशी वाढली आहे. अजून आम्ही मंदिराच्या जवळ आलो मित्रांनो, आणि मंदिर ह्या साईडला आहे. आम्ही दर्शन करून आलो ना तेव्हा ह्या साईडनं एक्झिट होतो आम्ही. दर्शनाची लाईन पुढून स्टार्ट होते आणि ही एक्झिट लाईन आहे. ह्या साईडनं आम्ही जाताना तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जाताना मित्रांनो आम्ही इथून लाईन चालू होते आणि ह्या साईडला जे आहे ह्या साईडला आंघोळ करायला वगैरे पाणी वगैरे भेटते. त्या साईडला चाललो आहे आंघोळी वगैरे करायला. असं तर पूर्ण पावसानं भिजलो यायचो, पण तरी पण एक नियम असते ना, आंघोळ करूनच गेलं पाहिजे म्हणून आम्ही चाललो आता आंघोळ करायला. आंघोळ वगैरे करून आम्ही जातो, कपडे वगैरे चेंज करून आम्ही जातो दर्शनासाठी. आता पाऊस पण जरा कमी झालेला आहे, पाऊस कमी झालेला आहे आणि गर्दी पण जास्ती दिसत नाही मला, रोजच्यासारखी दिसत नाही. म्हणजे दर्शन पण आमचं लवकरच होईल. इथं माझ्या मागे जे आहे हे पार्किंग आहे आणि इथं परळीमध्ये जागोजागी पूर्ण स्पीकर लावलेले आहेत. इथं तुम्हाला 24 तास मध्ये येते, म्हणजे कंटिन्यू चालूच असते मंत्र. आणि आम्ही आलो आहे आता इथं, हे बघू शकता तुम्ही, हे जागा आहे. तर इथून गेलो ना समोर, हे बघा तिकडं कोपऱ्यात तुम्हाला दिसत नसतील, आता मी दाखवतो तुम्हाला, झूम करून दाखवतो. आम्ही आलोय आता आंघोळ करण्यासाठी. हे बघा मित्रांनो, इथं आंघोळ करायला गरम पाणी वगैरे आणि थंड पाणी पण आहे. आता आंघोळ वगैरे केले आम्ही इथं आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी. आंघोळ वगैरे तुम्हाला दाखवलं तर मी पहिलं जागा हे तिकडं मागं आहे. आणि इथं लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी पण सुविधा आहे आंघोळ करण्यासाठी. भाऊचे 30 रुपयाला गरम पाणी आणि 20 रुपयाला थंड पाणी असं देतो पर बादली. बादली म्हणलं तर बकेट तर समजा आता काय तर तुम्ही. आणि आम्ही निघालो आता दर्शन करायसाठी. आंघोळ वगैरे केलं जरा मस्त वाटलं काहीच. पावसात भिजलतो आम्ही, गरम पाण्यानंच करा म्हणलं आंघोळ. आता गरम पाण्याने केलं आंघोळ आणि निघालो आता दर्शन करायचं. आता निघालोय, तुम्हाला दाखवतो पण आम्ही मंदिरापाशी गेल्यानंतर. मी आता नारळ वगैरे घेतला आणि आम्ही चाललोय आता दर्शनासाठी. इथं भैयापाशी आम्ही बॅग वगैरे ठेवली, आमची बॅग चप्पल वगैरे इथं सोडले. भैयापाशी नारळ घेतला भैयापासून आणि बेल ते घेऊ आम्ही. इथून मावशीतून बसल्यात, मावशीपासून बेल अगरबत्ती दिले भैयाने. बाकी बेल आणि फूल वगैरे घेऊ आम्ही इथून मावशीपासून. बेल वगैरे घेतला आकाशनं आणि मी, बेल वगैरे घेतला आणि आम्ही चाललो आता लाईनीत थांबायसाठी. हे बघा तुम्ही, आता गर्दी वगैरे जास्ती नाही म्हणून एकच लाईन केलेली आहे. आम्ही चाललो आता, शकता तुम्ही, गर्दी काहीच नाही, म्हणजे आम्ही डायरेक्ट दर्शन होऊन जाईल आमचं. जास्ती गर्दी नाही, पाऊस असल्यामुळे जास्ती गर्दी नाही. आणि आमची ट्रेन होती 2 वाजता, ट्रेन गेली आम्हाला आता सकाळी. उद्या 9 वाजताच ट्रेन आहे उद्या सकाळी. तर रातभर आम्ही इथंच आहो. पहिलं आम्ही दर्शन करून घेतो, मग बघू आम्ही नंतरचं प्लॅन काय ठरलं. आणि हा इथून चालू होते लाईन, हे डायरेक्ट रस्ता चालू केले, जास्ती गर्दी राहत नाही. पण गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथून लाईन होती, पूर्ण ह्याकडंच त्याकडेला लाईन होती. तर जास्ती काही नाही. तर आम्ही चाललो योगा दिसल्या इथं आहे लाईन, बघू शकता तुम्ही. इथून लाईनीनं जायचं आहे पुढं. असं आहे पूर्ण, पाऊस वगैरे जरी वेळ आला तर जायला रस्ता आहे, काही टेन्शन नाही. पाऊस वगैरे आला तरी पण वरून पूर्ण हे पॅक आहे. आम्ही निघालो आता पुढं, चाललो आहे आम्ही लाईनीत थांबून. लाईन काही जास्ती नाही. हे बघा इथून दुसरा एक दरवाजा असतो मंदिराचा, आम्ही दुसऱ्या दरवाजाच्या आत चाललो आहे आता. दुसरा दरवाजा आहे मंदिराचा, आतला दरवाजा आहे. हे मंदिर आहे हे पूर्ण, बघा तुम्ही. ते मेन दरवाजा आहे गाईस. मेन दरवाजाच्या नंतर मंदिर आहे हे बघा. आतल्या साईडला महादेवाचे लिंग आहे. आम्ही आलोय आता दर्शनासाठी, आलोय आम्ही आता. थांबलो लाईनीमध्ये. थोडीशी गर्दी जास्ती आहे पण दरवर्षी सारखं नाही जास्ती. बघू शकता तुम्ही आतला नजारा टीव्हीवर बाहेर दाखवते.
आम्ही आलो आता बाहेर आलो आहे आणि आमचं दर्शन एक नंबर झाला. मला तिथं मध्ये व्हिडिओ काढू देत नव्हते, तरी पण मी थोडं बहुत काढले, ते तुम्हाला दाखवतो क्लिपमध्ये. आणि आम्ही आलो आता बाहेर. हे बघू शकता, हे बाहेरून मंदिर आहे. पूर्ण बाहेरच्या साईडला दिसते, हे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे मंदिरासाठी. गाईज तिथं माझ्या दुसऱ्या मोबाईलची बॅटरी चालत नव्हती, चार्जिंग वगैरे खूप कमी होती, त्याच्यामुळे बॅटरी चालत नाही त्याची, म्हणून तुम्हाला दुसरं महादेवाचं मंदिर आहे तिथं ते दाखवू शकलो नाही. पण हे मित्रांनो, आम्ही आता बाहेर चाललो मंदिरातून. आणि हे बघा, तुम्ही बाहेर जाताना मंदिरापासून मी म्हणलं होतं ना तुम्हाला रक्तदान शिबिर भेटेल म्हणून. रक्तदान शिबिर असतो इथं, जेव्हा आपण श्रावण चालू असतो ना तेव्हा रक्तदान शिबिर असतो. आणि इकडच्या साईडला थोडं लाडूचा प्रसाद वगैरे भेटतो ह्या साईडला. चाललो आता बाहेर, म्हणतो ना तुम्हाला ह्या साईडने निघता म्हणून. हे आम्ही आलो आता बाहेर इथून, बघू शकता तुम्ही. एक मिनिट, आम्ही निघालो आता, वरून खाली जातो आम्ही. पुन्हा खाली गेले की एक्झिट तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलं होतं, ते एंट्रन्स एक्झिट आहे इथून. तुम्हाला ज्यावेळेस दाखवलं होतं ना मी पहिल्यांदा, इकडून निघतो आम्ही म्हणून. आम्ही आता त्या रस्त्यानं चाललो आहे. तुमचं दर्शन वगैरे खूप भारी झालं गाईस. हे जे लई दुरून येतात त्या भक्तांसाठी इथं हे बनवलेलं आहे. लाईट गेली आत्ताच इथली, त्यांच्यासाठी इथं राहण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. पण अजून याचं काम चालू आहे, बहुतेक पुढच्या वर्षीपर्यंत रेडी होऊन जाईल. मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे एक नंबर झालं आहे. आणि हे बघू शकता, आम्ही आता निघालो गेटच्या बाहेर. आम्ही चाललो आता स्टेशनला. ट्रेन आहे दाखवलेली, पण अपडेट काही ते ॲपवरचा आम्हाला भरोसा राहत नाही. ते आम्ही जाजे कोणा ते ट्रेन जाईल काही सांगता येत नाही. आम्ही निघालो, ऑटो वगैरे काही भेट नाही गेलं. ऑटो एक थांबलं तिथं, पण तो काही आता वापस येणार नाही. ते एक ऑटो आले, बघूत आम्हाला उद्यानं गाठलं तर ट्रेन लवकर जाऊ आम्ही उद्या सकाळपर्यंत. नाही म्हणलं तर आम्हाला डायरेक्ट 9 वाजता ट्रेन आहे. आता 9 वाजता म्हणलं तर सकाळी, आता वाजलं 2:16ला. एवढ्या लवकर कधी दर्शन हो ना, पहिल्यांदाच झाले एवढ्या लवकर दर्शन माझं. मी कंटिन्यू 5 वर्ष झालं येतोय गाईस, आणि पहिल्यांदाच माझं दर्शन एवढं लवकर झाले.